आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून मोफत प्रवास। टोलमाफीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा, मनसेची होती मागणी। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। टीव्ही, फ्रिज, कारसह अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार। अतिचैनीच्या घातक वस्तूंवर मात्र 40% कराचा समावेश। राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेशवाऱ्यांना आता चाप बसणार। खासगी संस्थेतर्फे परदेशवारीला गेल्यास उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागणार। परदेश दौऱ्यांचा सरकारला काय उपयोग याचा तपशील सांगावा लागणार। नागपूर जिल्हा परिषदेतील लाभार्थी लाडक्या बहिणींचा शोध सुरू। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर कारवाई होणार। राज्यभरात जिल्हा परिषदेतील 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतलाय लाभ। मिशन शक्ती अंतर्गत नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना। मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा मोठा निर्णय। पहिल्या टप्प्यात 345 पाळणा केंद्र सुरू केली जाणार। छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि तरुणांना सहज कर्ज मिळणार। बँकांनी हात मोकळा सोडावा। अर्थ मंत्रालय आणि केंद्र सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निर्देश। नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता। विदर्भात उद्या साजरा होणार तान्हापोळा। नागपूरच्या बाजारात 8 फूट उंच आणि 5 फूट लांबीचा 4,71,000चा लाकडी बैल विक्रीसाठी दाखल। बैलाला पाहण्यासाठी मोठी गर्दी। राज्यभरात आज सर्वत्र बैलपोळ्याचा उत्साह। अहिल्यानगरच्या सातपुते कुटुंबाकडून नव्या सर्जा राजाच्या जोडीचं स्वागत। तर शिर्डीच्या साई मंदिरात बैलाची प्रतिकात्मक मूर्ती साई समाधीवर ठेवून नैवेद्य दाखवत विधिवत पूजन आणि आरती। जॉली LLB 3 सिनेमा विरोधात सेन्सॉर बोर्डासमोर तक्रार। मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांची तक्रार। सिनेमातील संवाद आणि दृश्य न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणारी असल्याचा तक्रारकर्त्यांचा दावा।